छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी काल प्रभाग क्रमांक 24 मधून जे आहे ते भाजप उमेदवारांचा विजय झाला आणि यावर जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी नेत्यांनी आणि समर्थकांनी जे आहे ते आक्षेप घेतला आणि आपण असं बघतोय आज जे आहे ते मोठ्या संख्येनं हे सगळे समर्थक एकत्र आले छत्रपती संभाजीनगर शहरातील संजयनगर भागातील हे सगळं दृश्य आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीनं भाजप उमेदवाराचा विजय झाला तो विजय यांना मान्य नाहीये त्यांच्या काही जे आहे ते आक्षेप यावर आहेत आणि या भागातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्यासोबत आहेत काय सांगाल कालपासून जे आहे ते आपण आक्रमक झालाय आज सुद्धा मोठी बैठक घेतली मोठा संताप पाहायला मिळतो काय कारण आहे कारण जे भाजप सरकारनं इथला भाजप सरकारचा जो आमदार आहे नारायण कुचे त्याची बहीण त्या ठिकाणी आमच्या विरोधात उभं होती आणि त्याला निवडून आणण्यासाठी ह्या हराम नारायण कुचानी त्या ठिकाणी जे षडयंत्र रचलं बोगस वोटिंगच्या माध्यमातून त्यानं जालना या ठिकाणी येऊन 2000 मतदान या ठिकाणी आणलं। आम्ही सर्वांनी त्याला अनेक जणाला पकडलं पोलिसांच्या स्वाधीनही केलं त्या ठिकाणी अनेक लाठीचार्ज झाला ते आम्ही प्रशासनाच्या निदर्शनातही आणून दिलं ते इथपर्यंतही थांबलेले त्यांना जाणीव झाली होती की हे जिंकणारच आहेत म्हणून पण त्यांनी नंतर आम्ही जेव्हा काउंटिंग करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी काउंटिंग करत असताना त्यांनी 3ऱ्या-4थ्या फेरीमधली जी मशीन बंद केली मशीन बंद करून त्या ठिकाणी आम्ही 7व्या फेरीपर्यंत आम्ही 2500 मतांना पुढे होतो 7व्या फेरीमध्ये आम्ही 2500 मतांना पुढे असताना त्यांनी नंतर त्या ठिकाणी एक तासानं ती मशीन चालू केली आणि त्यांनी कारण काहीतरी वेगळं सांगितलं की बाबा कारण येत नाही त्याच्यामुळे ती मशीन बंद झाली होती त्यांना त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी आक्षेप दिला त्या ठिकाणी आम्ही त्यांना सगळे पक्षाचे असेल त्या ठिकाणी त्यांना आम्ही आक्षेप दिला होता पण तरी ते आमच्या ऐकत नव्हते त्या ठिकाणी गोंधळ झाला सगळं झालं पण तरी त्यांनी ऐकलं त्यानंतर त्या ठिकाणी नारायण कुचे आला नारायण कुचे आमदार हे बदनापूरचे आमदार आहे आणि त्या ठिकाणी कोणालाही समोर मध्ये एंट्री नसती काउंटिंग करता वेळेस त्या ठिकाणी ऐकतो ते एका सोबत गाडीत आले नंतर त्या ठिकाणी आयोग होता त्यांच्याकडे जाऊन भेटले आणि ते आयोग आमच्या समोर त्या ठिकाणी त्या आमदाराला शुभेच्छा देतोय उठवून गळा भेट करतोय त्याचं हस्तांदोलन करतोय आणि त्याला डायरेक्ट शुभेच्छा देतोय म्हणजे हे षडयंत्र त्या ठिकाणी भाजपचं होतं पूर्ण आणि भाजपनं हे षडयंत्र रचून ते EVM मॅनेज करून ते तांत्रिक बिघाड दाखवून त्यांनी EVMच्या माध्यमातून आमचा त्या ठिकाणी पराभव केला। तुम्ही स्वतः उमेदवार होते तुम्ही तक्रार केली काय संदर्भात त्या ठिकाणी आम्ही तक्रार केली त्या ठिकाणी त्यांना रिकाउंटिंगसाठी आम्ही त्यांना विनंती केली अर्ज दिला अर्ज देत असताना अर्जही दिला त्या ठिकाणी त्याने आम्हाला सरळ नाकारलं आम्ही त्या ठिकाणी तिथं धिंगाणाही झाला गोंधळ झाला पण 2-3 हजार रुपये त्या ठिकाणी घुसली होती त्यानंतर पोलीस प्रशासन आलं आम्हाला समजून सांगण्यात आलं की तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करतो पण त्याने रिकाउंटिंग काही केली नाही आणि त्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी आमच्या मायमावल्या असतील आमच्यावर असेल लाठीचार्ज करण्याचंही काम त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि आमदार नारायण कुचेच्या इशाऱ्यावर व भाजपच्या इशाऱ्यावर हे सर्व अधिकारी सगळे आरोप असतील सगळे अधिकारी असतील सगळं प्रशासन असेल हे सगळं मॅनेज होतं आम्हाला अशी माहिती मिळाली की जो आयोग होता त्याने 1 कोटी रुपये त्या ठिकाणी घेतले आणि त्यांनी हे मॅनेज करून दिलं। वंचित बहुजन आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी गंभीर आरोप केलेत काय सांगाल पुढची काय भूमिका असणार आहे वंचित बहुजन आघाडी नेते म्हणून असं आहे की आता काल 4 उमेदवार निवडून आल्याच्या नंतर नारायण कुचेनी जी या ठिकाणी सत्तेची मस्ती दाखवलेली आहे सर्वात प्रथम मी त्यांचा निषेध करतो आणि कुठंतरी आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये लोकशाहीला धोका या ठिकाणी निर्माण होतो आहे लोकशाहीकून आपण हुकुमशाहीकडे ठिकाणी चाललो आहे असं आपल्याला दिसतंय काल कारण नसताना आमदाराचं यायचं काहीच काम नव्हतं आरोकड परंतु त्या ठिकाणी आरोकड आले आणि त्यांनी त्या ठिकाणी निकाल बदलायचं सांगितलं या ठिकाणी 100% आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी फोन केला असेल आणि म्हणूनच त्या ठिकाणी आमच्या 4 उमेदवाराला त्या ठिकाणी बाद करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं आम्हाला पुढची आमची लढाई जी ती न्यायालयाची आहे आम्ही न्यायालयात जाऊ दाद मागू न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि त्या ठिकाणी या अशा प्रकारचे प्रकार होणार नाही नारायण कुचे जिथेही उभं राहिल्याच्या नंतर आंबेडकर फुले शाहू आंबेडकर चळवळीतली प्रत्येक माणसाला मी आवाहन करतो की नारायण कुचे जो असेल ज्यांनी धोका केला गद्दारी केली आपल्या सत्तेची मस्ती दाखवली त्या सत्तेच्या मस्ती त्याला पुढच्या काळामध्ये तो कोणत्याही मतदारसंघामध्ये उभा राहिला तर फुले शाहू आंबेडकरांचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन जी लढाई आहे ती न्यायालयीन लढाई आम्ही लढू आणि इथल्या असणाऱ्या प्रशासनाला पण आम्ही दाखवू की या ठिकाणी
आपण कसे बावली झालेलो आहे एखाद्या प्रशासनाची, आणि जी दादागिरी प्रशासनाने केली ती अजिबात आम्ही खपून घेणार नाही. वेळ प्रसंग आला तर वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. नारायण कुचे यांच्या बहीण या ठिकाणी उमेदवार होत्या, त्यांचा विजय झाला, त्यांच्यावर सगळा आक्षेप आहे. मात्र सगळा निकाल काल लागलाय. नाही, काल निकाल लागलेला आहे, तर आम्ही आता ठरवू या ठिकाणी. आम्ही त्यांच्यासाठीच इकडे आलेलो आहे. काल आम्ही त्या ठिकाणी प्रमाणपत्र घ्यायला गेलो, त्याच्यामुळे आम्हाला खूप उशीर लागला. परंतु आज जी आहे साहेबांशी, सुजातदादाशी आम्ही चर्चा करू आणि पुढची रणनीती आमची तय होईल. आम्हाला न्यायालयाच्या शिवाय दुसरा पर्याय नाही, कारण की सत्ता यांची या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सुजात आंबेडकर फोनवर बोललेत, काय संदेश दिलाय? सुजातदादा आंबेडकरांनी सांगितलंय की सतीश गायकवाडांना आपल्याला परत निवडून आणायचं आहे. परत हा निकाल, हे इलेक्शन परत कसं होईल या पद्धतीनं आमची रणनीती आहे. आमचे आक्षेप आहे, निवडणूक आयोगावर पण आम्ही आक्षेप टाकणार आहे. आणि जी प्रक्रिया जी झालेली आहे त्या प्रक्रियेमध्ये डायरेक्ट हस्तक्षेप नारायणने केलेला आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी लोकशाहीला धोका आलेला आहे असं या ठिकाणी माहिती. निश्चित आपण बघतोय हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि नेते होते. ज्या पद्धतीने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जोरदार आक्रमक झालं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. प्रभाग क्रमांक 24 मधून जे आहे ते नारायण कुचे यांच्या बहीण या ठिकाणी उमेदवार होत्या, गंगूबाई भवरे कुचे, आणि त्यांचा विजय झाला. यावरून जे आहे ते हा सगळा आक्षेप घेतला आणि आता आम्ही न्यायालयात दाद मागू असं सुद्धा या सगळ्या उमेदवारांचं आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.